सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या फडणवीस भेटीसंदर्भात सुनेत्रा पवार अनभिज्ञ. सुनेत्रा पवारांचं पार्थ पवारांनाही भेटीची कल्पना नव्हती. सूत्रांची माहिती. दरम्यान या भेटीनंतर तटकरेंनी बैठकीचं कारण सुनेत्रा पवारांना सांगितलं असल्याचीही सूत्रांची माहिती. दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही कपटी नेते. अंजली दमानी यांचा हल्लाबोल. सुनेत्रा पवारांना जेवढं लवकरच कळेल तेवढं चांगलंय, दमानी यांची प्रतिक्रिया. अर्ध खात्यासंदर्भात फडणवीसांशी सुनेत्रा पवारांसोबत जाऊन चर्चा करणार. तटकरेंची प्रतिक्रिया. तर जयंत पाटलांसोबत भेट झाली नाही, तटकरेंची मागणी. तटकरे आणि पटेल मुख्यमंत्र्यांना भेटल्याचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही. कामानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेटी होत असतात. दोन्ही नेत्यांच्या भेटीवर कृषी दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. बिलाला समर्थन करणं म्हणजे एनडीए सोबत येणं असं होत नाही. एनडीएमध्ये आता नवीन पक्ष नाही. मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली आहे. सीमांकन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या चर्चांवर तटकरेंची ही प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांनाच अर्थ खातं मिळणार. अर्थ खातं दुसऱ्यांना मागण्याचा अधिकार नाही. जयंत पाटलांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची ही टीका. तर पक्षानं ठरवलं तर मंत्रिपदासंदर्भात माझा विचार होईल. चिखलीकरांकडून आशा व्यक्त. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस. सोनम वांगचूक यांची प्रकृती खालावली. वांगचूक यांचं वजन 9 किलोपेक्षा जास्त घटलं. तर माझी प्रकृती इतकीही खालावलेली नाही, मी माझा जीव जाईल. सोनम वांगचूक यांच्याकडून विश्वास व्यक्त. सरकार रामाची तिजोरी लुटताना बघू शकतं, तिथे आंदोलनाचं काय? सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंची सरकारवर टीका. तर सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचा आजचा 19वा दिवस. वांगचूक यांच्या तब्येतीच्या बातम्या ऐकून काळजी वाटते. राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट व्हायरल. सोनम वांगचूक सारख्या माणसाला सरकार ओळखू शकलं नाही. वांगचूक यांना भेटायला न जाणं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस. अंजली दमानी यांचा सरकारवर निशाणा. सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ अभिनेते अतुल कुलकर्णी सरसावले. अभिनेते अतुल कुलकर्णींचंही आज उपोषण. वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी अतुल कुलकर्णी यांचं उपोषण सुरू. तर तुम्हाला मंत्रिपद सोडायचं नसेल तर नका सोडू, पण सोनम वांगचूक यांचं उपोषण तरी सोडवा. सरकारवर टीका करत सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला सयाजी शिंदेंचा पाठिंबा. शरद पवार संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार. तर शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये खासदारांची दिल्लीमध्ये बैठक होणार. तर अधिवेशनातील प्रश्न आणि पक्षाची भूमिका यावर चर्चा होणार. दिल्लीतील बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता. महायुतीमध्ये सरकारी बंगल्यांवरून मोठी चढाओढ. उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी मिळाला फ्लॅट. तर सुरुवातीला रायगड A6 हा बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न होता, मात्र रवींद्र चव्हाणांकडून रायगड बंगल्याचा वापर. रामरक्षा पठण कार्यक्रमाचं संजय राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण. तर फडणवीसांनी 18 जुलैच्या रामरक्षा पठणामध्ये सहभागी व्हावं. मुख्यमंत्री म्हणून नाही तर राम भक्त म्हणून फडणवीसांनी या ठिकाणी यावं, राऊतांचं आवाहन. उद्धव ठाकरेंनी माफी मागितली तर फडणवीस आंदोलनात येतील. उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन नव्हे तर पक्षरक्षा आंदोलन. राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेल्या रामरक्षा आंदोलनाच्या निमंत्रणावर नवनाथ बन यांची ही टीका. गोविंदगिरी महाराज कायद्यापेक्षा मोठे आहेत का? घोटाळा झाला तेव्हा गोविंदगिरी महाराज काय करत होते? संजय राऊतांचा सवाल. तर आज राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात. राम मंदिर दानचोरीवरून संजय राऊतांची ही टीका. तर गिरिजा राऊत या प्रकरणामध्ये FIR दाखल होताच विनायक राऊतांच्या कुटुंबावर कारवाई व्हायला पाहिजे होती. जामीन अर्ज फेटाळला ते बरं केलं. विनायक राऊतांवर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज. अजितदादांचा एकच प्रकारचा फोटो बॅनरवर लावण्याच्या सूचना. बॅनर लावल्यानंतर त्यांचं जिओ टॅगिंग करण्याचेही आदेश. सूत्रांची माहिती. तर मतदारसंघ फेररचना विधेयकामध्ये सुधारणा झाल्यास विचार करू. विरोधकांना मान्य असेल तर प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू. डिलिमिटेशन विधेयकावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण. फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांकडून अमित शहांसोबतच्या भेटीचा फोटो पोस्ट. दरम्यान मतदारसंघातील विकास कामांसाठी शहांची भेट घेतल्याचं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय. गुलाबराव पाटलांना स्वप्न पडलं असेल की माऊली त्यांच्या पक्षात प्रवेश करतायत. गुलाबराव पाटलांच्या VIP दर्शनावरून संजय राऊतांचा टोला. तर श्रद्धेच्या ठिकाणी जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करण्याची आवश्यकता असावी. वडेट्टीवारांची यावर प्रतिक्रिया.
लातूरच्या कोचिंग चालकानं 5 लाख देऊन केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवले होते। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या तपासात हा मोठा खुलासा। शिवराज मोटेगावकरनं एनटीए पेपर सेंटरकडून प्रश्न मिळवले होते। एनटीएचे सदस्य पीव्ही कुलकर्णी यांना मोटेगावकरनं 5 लाख दिल्याचा सीबीआयचा कोर्टात दावा। एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीनं लागू होणार नाही। संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा। प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे निर्देश। मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रभारींची नियुक्ती। मुंबई अध्यक्ष अमित चाटम यांच्याकडून प्रभारींच्या नावाची घोषणा। अभिजित सामंत, राजेश शिरवाडकर, श्वेता परुळेकरांचा समावेश, तर विनोद चेलार, महेश पारकर, आचार्य त्रिपाठी यांच्याकडे ही जबाबदारी। मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेला गती। पाणंद रस्त्यांसाठी 91 विधानसभा मतदारसंघांमध्ये सहअध्यक्षांची नेमणूक। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। मुख्यमंत्र्यांचा जुने वीज बिल माफ करण्याचा निर्णय चांगला। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं वडेट्टीवारांकडून स्वागत, तर मुख्यमंत्र्यांनी थकबाकी माफ केल्याचा जीआर लवकरच काढावा, वडेट्टीवारांची मागणी। मंत्री हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात, तर गोकुळ जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी लागणार। कागलमधील कार्यक्रमात 4ही गट एकत्र आल्याचं मुश्रीफांचं वक्तव्य। चेंबूर दुर्घटनेवरून किती ढोंगीपणा करणार? सामना अग्रलेखातनं महापौर रितू तावडे आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित चाटम यांना सवाल। महापौर रितू तावडे दुर्घटनेतील चिमुरड्याच्या नावानं नक्राश्रू ढाळत असल्याचं या ठिकाणी सामनात म्हणण्यात आलंय। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचं बीएमसी आयुक्तांना पत्र। चेंबूरमधील कोसळलेल्या झाडाचं ट्री रिस्क असेसमेंट झालं होतं का? चेंबूर दुर्घटनेच्या चौकशी अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित। नागपुरात जनगणनेच्या ओबीसी रकान्यावरून भाजप काँग्रेसमध्ये लेटर वॉर, तर काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांचं पालकमंत्री बावनकुळेंना पत्र। जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्याची ही मागणी। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकरांवर पुन्हा ते एकत्र असल्याचं समोर। दरम्यान प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाणांचा एकाच गाडीतनं प्रवास। कोल्हापुरात केंद्र सरकार विरोधात आपचं तिरडी आंदोलन। केंद्राच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात हे आंदोलन। आंदोलकांनी दुचाकीची अंत्ययात्रा काढली। शक्तीपीठ महामार्गाविरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाधित शेतकरी आक्रमक। बाधित शेतकऱ्यांना नोटीस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनावणी ठेवल्यानं शेतकऱ्यांचा संताप। तर डेडलाईन वाढवू नका, छत्रपती संभाजीनगरकरांना लवकरात लवकर पाणी द्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांचं कंत्राटदाराला धारेवर धरलं। मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर आढावा। नाशिकच्या येवल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची संघटनात्मक आढावा बैठक। उपजिल्हाप्रमुखपदी अद्याप कोणतीही नियुक्ती नाही। शिवसेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांची ही माहिती। भुसावळच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट। नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्रकरणामध्ये निकाल नाही। उच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली। नगराध्यक्ष गायत्री बंगाळे गौर यांच्या अपात्रता याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात याचिका। गोकुळ दूध संघाच्या 410 दूध संस्थांवर कारवाईची टांगती तलवार। संबंधित दूध संस्थांना 22 जुलैपर्यंत म्हणणं सादर करण्याच्या चौकशी समितीच्या सूचना। नियमबाह्यपणे दूध संस्थांना सभासदत्व या ठिकाणी दिल्याच्याही तक्रारी। मध्य प्रदेशच्या छतरपूरमधील कोडा गावात गोळीबाराची घटना। पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान बागेश्वर बाबाचा सख्खा भाऊ शाळीग्राम गर्ग आणि अंकित मिश्रा या दोघांनाही अटक। जमिनीच्या वादातनं गोळीबाराची घटना घडल्याची माहिती। पत्नी आणि मुलांना ईडीची नोटीस येताच टीएमसीच्या आमदारांना गट बदलला, तर आमदार मदन मिश्रा यांनी ममता बॅनर्जींच्या गटातनं ऋतुव्रता बॅनर्जी या गटामध्ये प्रवेश केलाय। ईडीनं चौकशीसाठी बोलवताच मिश्रा यांचा बंडखोर गटात प्रवेश झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार। देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत या विभागामध्ये धावणार। भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा व्हिडिओ रेल्वेकडून जारी। देशातील पहिली एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी सेवा सुद्धा सुरू। स्विगी इन्स्टामार्टवरून अवघ्या 10 मिनिटात एलपीजी सिलेंडर घरपोच मिळणार। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्विगीचं हे मोठं पाऊल। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज तरडगावमध्ये असणार। मुक्कामाच्या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासन आणि तरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मोठी जय्यत तयारी। आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज। पालखी मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारल्या। भगव्या पताकांनी सजलेल्या या कमानींमुळे पालखी मार्गावर भक्तिमय वातावरण।
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे चरण सेवा हा उपक्रम। दरम्यान या उपक्रमामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या 115 स्वयंसेवकांचाही सहभाग। उपक्रमामध्ये 1260 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी। पुण्यामध्ये धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यात यश। पंढरपूरला जाणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा तोल जाऊन ते रेल्वे रुळावर पडले होते। दरम्यान क्षणाचाही विलंब न करता रेल्वे कर्मचाऱ्यांना वारकऱ्याला वाचवले। हातनूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ। धरणातील पाणीसाठा 67.53%वर। धरणाचे 2 दरवाजे उघडले। सोलापूर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट। तर मागील 1.5 महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल। मात्र काल संध्याकाळी काही तालुक्यात पाऊस झाल्याने बळीराजा काहीसा सुखावलाय। पावसाभावी जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या होत्या। गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नद्या जुलै महिन्यात सुद्धा कोरड्या। 18 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाची प्रतीक्षा। प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा या प्रमुख नद्या कोरड्या ठाक पडल्या। अकोल्यामध्ये रेल्वे प्रशासनाकडून शेतात साचलेलं पाणी काढायला सुरुवात। रेल्वे प्रशासनानं TV9 मराठीच्या बातमीची दखल घेतली आहे। अकोला खंडवा रेल्वे मार्गासाठी केलेल्या भरावामुळे शेतात पाणी साचल्यानं नुकसान झालं होतं। पीक विमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम। पीक कर्ज नसल्यामुळे हमीपत्र बंधनकारक केल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। कृषी विभागाची केंद्र सरकारकडे हमीपत्राची अट रद्द करण्याची मागणी। पुढील 2 दिवसात या संदर्भात निर्णय होण्याचीही शक्यता। आज पुणे, सातारा आणि इतर घाट परिसर, सांगली, कोल्हापूर आणि धाराशिवला हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी। तर येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। राज्यात मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसानंतर सुद्धा पाणी संकट कायम। तर 2655 गावपाड्यांना अजूनही 790 टँकरनं पाणी पुरवठा। पाऊस लांबल्यास राज्यामध्ये पाणी संकट गडद होण्याची या ठिकाणी भीती। तर खरीप 2025चा पीक विमा वगळलेल्या 14 महसूल मंडळांचा प्रश्न ऐरणीवर। दरम्यान 14 महसूल मंडळांचा तातडीनं समावेश करा, अन्यथा मोठं आंदोलन करणार असल्याचा आमदार प्रवीण स्वामी यांचा राज्य सरकारला इशारा। बुलढाण्यामध्ये सोयाबीनचं बोगस बियाणे विक्री केल्यामुळे यशोदा हायब्रिड सीड्स या कंपनीविरोधात गुन्हा। सोयाबीन बियाण्यांचे 5 नमुने फेल। तर 800हून अधिक बोगस बियाण्यांच्या तक्रारी। खामगाव पोलिसात गुन्हा दाखल। तर पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दूषित पाणी पुरवठा। अनेक भागांमध्ये नळाला गढूळ, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी। संसर्गजन्य आजाराचा धोका वाढण्याचीही शक्यता। गोंदियामध्ये पावसानं उघडीप दिल्यामुळे धान पिकाची नर्सरी धोक्यात। पाऊस नसल्यामुळे कोवळी रोपं सुकू लागली आहेत। तर कावडीनं पाणी आणून पिकं वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। अकोल्यात रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हजारो शेतकऱ्यांना फटका। अकोला खंडवा रेल्वे मार्गासाठी केलेल्या भरावामुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका। हजारो एकर शेती पाण्याखाली। शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। शेतामध्ये 3 ते 5 फूट पाणी, पिकही पाण्याखाली। पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकरी संकटात। भंडारा जिल्ह्यामध्ये पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची टँकरनं पाणी देण्याची धडपड। धान्याची पिकं या ठिकाणी सुकू लागल्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट। नाशिकच्या सटाणामध्ये सुरत नाशिक या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून पवारांच्या राष्ट्रवादीचं हे अनोखं आंदोलन। जालना शहरात पालिकेकडून अतिक्रमणावर हातोडा। पालिकेकडनं 52 अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त। पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल करण्याचा पालिकेचा इशारा। छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयामध्ये रिक्षा चालकांसाठी मराठीचे वर्ग सुरू। मराठी न समजणाऱ्या रिक्षा चालकांना भाषेचं विशेष प्रशिक्षण। प्रवाशांशी सुलभ संवादासाठी परिवहन विभागाचा पुढाकार। पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावामध्ये सुरू असलेल्या हाय पॉवर सबस्टेशनच्या कामाला आता स्थगिती द्या। प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याच्या या मागणी होते। दरम्यान गावाबाहेर हा प्रकल्प हलवण्यात यावा। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश निगडेंची मंत्री योगेश कदमांकडे ही मागणी। बीडच्या उमरी टोल नाक्यावर 20 किलोमीटरवरील नागरिकांना टोल माफी करण्याचं या ठिकाणी निवेदन। मागणीचं निवेदन प्रशासनासह MSRDCच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील दहिवेल या गावातील आदिवासी वस्त्यांचा वीज पुरवठा 15 दिवसांपासून खंडित। दहिवेलमधील नागरिकांचा संताप। 15 दिवसांनंतर नागरिकांचा महावितरणच्या कार्यालयावर रात्री मोर्चा।